हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग म्हणजे GTE हा सब्जेक्ट. तर या सब्जेक्ट करता आता आपण पाहणार आहोत युनिट वाईज रिव्हिजन. प्रत्येक युनिटची रिव्हिजन आपण रोजच्या रोज घेणार आहोत. तर आज सुद्धा आपण एका युनिटची रिव्हिजन पाहणार आहोत फॉर 70 मार्क्स फायनल एक्झाम. आता सध्याची 70 मार्क्सची फायनल एक्झामिनेशन चालू आहे. त्याकरता युनिट वाईज रिव्हिजन आपण पाहतोय जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग या सब्जेक्टची. ठीक आहे. तर बाळांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 5 ची रिव्हिजन पाहणार आहोत. ठीक आहे. चला मग पाहूया बाळांनो युनिट नंबर 5 ची रिव्हिजन. तर या ठिकाणी आपण पाहतोय बाळांनो जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग ची युनिट नंबर 5 ची रिव्हिजन. तर या ठिकाणी युनिट नंबर 5 आहे आपला सॉइल इन्व्हेस्टिगेशन अँड बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल. सर्वांना माहिती आहे की कुठलाही बिल्डिंग स्ट्रक्चर डिझाइन करण्याच्या अगोदर सॉइलची टेस्टिंग करणं फार गरजेचं आहे. आपल्याला हे चेक करणं गरजेचं आहे फाउंडेशन डिझाइन करण्या अगोदर सुद्धा की सॉइल किती लोड बिअर करू शकते, सॉइलची बिअरिंग कॅपॅसिटी किती आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि सॉइलची बिअरिंग कॅपॅसिटी जर जाणून घ्यायची असेल तर सॉइलचं इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. सॉइलच्या वेगवेगळ्या टेस्ट घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आपल्याला या युनिटमध्ये पाहायचं आहे सॉइल इन्व्हेस्टिगेशन आणि त्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे सॉइलची बिअरिंग कॅपॅसिटी. या युनिटचं जर टोटल वेटेज पाहिलं तर 12 मार्कचं वेटेज आहे. 12 मार्कांचं वेटेज या युनिटला आहे विदाऊट ऑप्शन. ठीक आहे. आता यामध्ये फक्त आपल्याला 4 पॉईंट प्रॉपर करायचे. पहिला पॉईंट करायचा आहे साईट इन्व्हेस्टिगेशन. साईट इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय, सॉइल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे नेमकं काय, साईटवर जाऊन आपण काय इन्व्हेस्टिगेट करणार आहे. त्यानंतर बिअरिंग कॅपॅसिटी, सॉइलची बिअरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय, ती कशी कॅल्क्युलेट करतात ते आपण पाहणार आहे. त्यानंतर तेरजागीज ॲनालिसिस. तेरजागी नावाच्या सायंटिस्टने सॉइलची बिअरिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी एक प्रॉपर फॉर्म्युला दिलेला आहे. तो फॉर्म्युला काय आहे ते आपण पाहणार आहोत. पण त्या फॉर्म्युल्यावर न्यूमरिकल्स नाही आहेत. पुढे फील्ड मेथड्स फॉर डिटर्मिनेशन ऑफ बिअरिंग कॅपॅसिटी. सॉइलची बिअरिंग कॅपॅसिटी ठरवण्याकरता फील्ड मेथड्स कोणत्या ते आपण पाहणार आहे. हे 4 टॉपिक या युनिटमध्ये आपण पाहिले का आपले युनिट नंबर 5 चे 12 मार्क पक्के होतात. ओके. तेव्हा पटकन स्क्रीनशॉट घ्या. ओके. आता नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे की तुम्ही आता सेकंड इयर मधून थर्ड इयर मध्ये जाणार आहात. थर्ड इयरची इन्फॉर्मेशन मिळावी म्हणून या बारकोडला स्क्रीनशॉट घेऊन स्कॅन करून व्हॉट्सअप ग्रुपला लगेचच जॉईन व्हा. म्हणजे कुठले लेक्चर त्या ठिकाणी अपलोड होतात, किती वाजता अपलोड होतात, नेक्स्ट सेमिस्टरचे क्लासेस केव्हा चालू होतील, त्यानंतर त्याचे फी स्ट्रक्चर कसं असेल ते सगळं काही तुम्हाला या ग्रुपवर कळेल. त्यासाठी फक्त बारकोडचा स्कॅन घेऊन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. ठीक आहे. आता या ठिकाणी पाहूयात बाळांनो या युनिटचा कन्सेप्ट नंबर पहिला साईट इन्व्हेस्टिगेशन अँड बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल. पूर्ण युनिटचे 2 भाग आहेत. पहिल्या भागात साईट इन्व्हेस्टिगेशन करणार, दुसऱ्या भागात सॉइलची बिअरिंग कॅपॅसिटी ठरवणार. मग पहिला भाग आहे साईट इन्व्हेस्टिगेशन. साईट इन्व्हेस्टिगेशन इज द प्रोसेस ऑफ स्टडिंग सॉइल अँड रॉक कंडिशन ॲट द कन्स्ट्रक्शन साईट. आता मला सांगा कन्स्ट्रक्शन साईटवर काय असतं, तर कन्स्ट्रक्शन करण्या अगोदर साईटवर असतं सॉइल आणि रॉक. मग कन्स्ट्रक्शन साईटवर जे सॉइल आणि रॉक आहेत त्यांची कंडिशन त्या ठिकाणी प्रॉपरली चेक करणे याला म्हणतात साईट इन्व्हेस्टिगेशन. कशा करता, टू डिसाइड द टाईप अँड डेप्थ ऑफ फाउंडेशन. जेणेकरून मला फाउंडेशनची डेप्थ आणि फाउंडेशनचा टाईप डिसाइड करायला हेल्प होईल. म्हणजे कुठलंही कन्स्ट्रक्शन चालू करण्या अगोदर आपण साईटवर जातो, साईटवर सॉइल आणि रॉक असतात ना त्यांची कंडिशन चेक करतो आणि मग फाउंडेशनची डेप्थ आणि फाउंडेशनचा टाईप ठरवतो. मग फाउंडेशनचं डिझाईन आपण करतो. याला म्हणतात साईट इन्व्हेस्टिगेशन. मग साईट इन्व्हेस्टिगेशन इज द प्रोसेस. साईट इन्व्हेस्टिगेशन इज द प्रोसेस ऑफ स्टडिंग सॉइल अँड रॉक कंडिशन ॲट द कन्स्ट्रक्शन साईट टू डिसाइड द डेप्थ अँड टाईप ऑफ फाउंडेशन. फाउंडेशनची डेप्थ आणि टाईप जर डिसाइड करायचा असेल तर कन्स्ट्रक्शन साईटवर जी सॉइल आणि रॉक आहे त्यांची कंडिशन डिटरमाइन करण्याकरता जी प्रोसेस आपण करतो त्याला म्हणतात साईट इन्व्हेस्टिगेशन. डेफिनेशन हमखास 2 मार्कला येते. कळालं का रे साईट इन्व्हेस्टिगेशन. त्यानंतर येतं बाळांनो साईट इन्व्हेस्टिगेशनची नेसेसिटी. पण प्रश्न येतो साईट इन्व्हेस्टिगेशन का करायचं, साईट इन्व्हेस्टिगेशन करण्याची गरज काय, व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ साईट इन्व्हेस्टिगेशन.
बघा, टू नो द टाईप ऑफ सॉइल अँड इट्स प्रॉपर्टीज. आपल्याला सॉइलचा टाईप कळावा, सॉइलच्या प्रॉपर्टी कळाव्यात. सॉइलचा टाईप कळाला पाहिजे, सॉइलच्या प्रॉपर्टी कळाल्या पाहिजे. मग सॉइलचा टाईप नेमका कोणता आहे, त्या सॉइलच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत हे ठरवण्याकरता साईट इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. दुसरं, टू डिटरमाइन द बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल. सॉइलच्या प्रॉपर्टी कळाल्या की सॉइलची बिअरिंग कॅपॅसिटी ठरवावी लागते. मग ती बिअरिंग कॅपॅसिटी ठरवण्याकरता साईट इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं. टू नो द ग्राउंड वॉटर लेवल. जे ग्राउंड वॉटर आहे त्या ग्राउंड वॉटरची लेवल ठरवण्याकरता साईट इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं. सुटेबल फाउंडेशन डिझाईन करण्याकरता साईट इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं. जर सेटलमेंट होऊ नये, भविष्यामध्ये जे आपलं स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरच्या फाउंडेशनचं सेटलमेंट होऊ नये आणि स्ट्रक्चरचं फेल्युअर होऊ नये असं वाटत असेल तर कन्स्ट्रक्शन करण्या अगोदर साईट इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. टू इस्टिमेट द कन्स्ट्रक्शन कॉस्ट सेफली. आणि कन्स्ट्रक्शनची कॉस्ट ॲक्युरेटली कळावी की कन्स्ट्रक्शनचा एकूण येणारा खर्च किती हे कळावं, म्हणून साईट इन्व्हेस्टिगेशन गरजेचं आहे. मग साईट इन्व्हेस्टिगेशन आपण का करतो बघा, प्रॉपर हेच लिहायचं आहे. सुरुवातीला सॉइलचा टाईप कळायला पाहिजे, सॉइलच्या प्रॉपर्टी कळायला पाहिजे, त्यावरून सॉइलची बिअरिंग कॅपॅसिटी कळाली पाहिजे. सॉइलचा टाईप आणि प्रॉपर्टीज कळाव्या म्हणून, सॉइलची बिअरिंग कॅपॅसिटी कळावी म्हणून, ग्राउंड वॉटर टेबलची लेवल कळावी म्हणून, सुटेबल फाउंडेशन डिसाईड करता यावं म्हणून, सेटलमेंट होऊ नये म्हणून, स्ट्रक्चरचं भविष्यात फेल्युअर होऊ नये म्हणून, आणि जे कन्स्ट्रक्शन आपण करणार आहे त्याची इस्टिमेटेड कॉस्ट आपल्याला कळावी म्हणून साईट इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. हे पण हमखास एक्झामला येतं 4 मार्कला. याला तुम्ही नेसेसिटी ऑफ साईट इन्व्हेस्टिगेशन म्हणा किंवा पर्पज ऑफ साईट इन्व्हेस्टिगेशन म्हणू शकता. कळालं? त्यानंतर येतं बाळांनो सब सॉइल एक्सप्लोरेशन. आता सब सॉइल एक्सप्लोरेशन काय? इट इज द मेथड ऑफ एक्सप्लोरिंग सॉइल बिलो द ग्राउंड सरफेस. आता सब सॉइल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय? याच्यामध्ये आपण काय करतो की जी ग्राउंड लेवल आहे, ग्राउंड लेवलच्या खाली जी सॉइल आहे त्याला म्हणतात सब सॉइल, आणि त्या सॉइलचं केलेलं इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सब सॉइल एक्सप्लोरेशन. कळालं? म्हणजे तुमचा जो ग्राउंड सरफेस आहे त्या ग्राउंड सरफेसच्या खाली जी सॉइल आहे त्या सॉइलचं इन्व्हेस्टिगेशन करणे म्हणजे सब सॉइल एक्सप्लोरेशन. ओके, मग लक्षात ठेवा, इट इज द मेथड ऑफ एक्सप्लोरिंग सॉइल, इट इज द मेथड ऑफ एक्सप्लोरिंग सॉइल बिलो द ग्राउंड सरफेस. ग्राउंड सरफेसच्या खाली जी सब सॉइल आहे त्या सब सॉइलचं केलेलं एक्सप्लोरेशन म्हणजे सब सॉइल एक्सप्लोरेशन. याच्यामध्ये ग्राउंड सरफेसच्या खाली जी माती असते त्या मातीच्या प्रॉपर्टी आपण इन्व्हेस्टिगेट करतो, याला म्हणतात सब सॉइल एक्सप्लोरेशन. बरं, एक सॉइल एक्सप्लोरेशनचे किती टाईप आहेत? तर सब सॉइल एक्सप्लोरेशनचे 3 टाईप आहेत, 3 मेथड आहेत. पहिली मेथड ओपन एक्सकेव्हेशन मेथड. ओपन एक्सकेव्हेशन मेथडमध्ये काय करतात तर डायरेक्टली टेस्ट पिट घेतात, त्यानंतर ट्रेंचेस त्यामध्ये खड्डे खणले जातात आणि सुटेबल शॅलो डेप्थवर सॅम्पल घेतलं जातं. बघा, ओपन एक्सकेव्हेशन मेथडमध्ये काय करतात, 1 बाय 1 मीटरचा छोटासा खड्डा खणतात. तो 1 मीटर किंवा 1.5 मीटर खोलीचा असतो तो खड्डा. ठीक आहे, त्याला म्हणतात टेस्ट पिट. काय म्हणतात? टेस्ट पिट. आणि ते ट्रेंचेस त्या ठिकाणी खणले जातात, खड्डे घेतले जातात, ट्रेंचेस खणले जातात आणि शॅलो डेप्थवर म्हणजे वरती जी काही शॅलो डेप्थवर सॉइल आहे त्या सॉइलचं इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. म्हणजे टेस्ट पिट घेतली, खड्डे खणले म्हणजे ट्रेंचेस आर डग, आणि त्यानंतर मग शॅलो डेप्थवर त्या ठिकाणी आपण सॉइल सॅम्पल घेतलं, मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं. याला म्हणतात ओपन एक्सकेव्हेशन मेथड. ओपन म्हणजे ओपनली डायरेक्ट खड्डे खणले मग सॉइलचं सॅम्पल घेऊन इन्व्हेस्टिगेशन केलं, याला म्हणतात ओपन एक्सकेव्हेशन मेथड. दुसरी मेथड आहे ती बोरिंग मेथड. होल्स आर ड्रिल्ड इनटू सॉइल. याच्यामध्ये काय करतात माहिती का, सॉइलमध्ये बारीक बारीक होल ड्रिल केले जातात, सॉइलमध्ये छोटे छोटे होल ड्रिल केले जातात, युज्ड फॉर डीप एक्सप्लोरेशन. आणि ते होल बऱ्यापैकी खोल घेतलं जातं. म्हणजे ग्राउंड सरफेसमध्ये आपल्याला होल ड्रिल करायचे आहेत ज्यांची डेप्थ ही 2 मीटरपेक्षा जास्त आहे, आणि त्यानंतर ते जे काही सॉइल सॅम्पल आपल्याला खालून मिळतं त्याचं इन्व्हेस्टिगेशन आपण करतो.
त्याला म्हणतात बोरिंग मेथड. म्हणजे त्या ठिकाणी होल बोर केले जातात. लक्षात घ्या बाळांनो, या ठिकाणी सॉइल मध्ये होल ड्रिल केले जातात. होल ड्रिल केल्यानंतर त्या ठिकाणी ते सॅम्पल बाहेर काढून मग त्याचं सॉइल इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. पण सॉइल सॅम्पल घेण्याकरता काय केलं तर होल बोर केले, म्हणजे होल घेतले, म्हणून याला म्हणतात बोरिंग मेथड. डीप एक्सप्लोरेशन असेल, खूप खोलवर जाऊन सॉइल सॅम्पल घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी डीप बोरिंग मेथड वापरली जाते. आणि शॅलो डेप्थवरच आपल्याला सॉइल सॅम्पल कलेक्ट करायचे तर ओपन एक्सकेव्हेशन मेथड वापरतात. त्यानंतर येतं जिओफिजिकल मेथड. इट युजेस इलेक्ट्रिकल और सिस्मिक मेथड. याच्यामध्ये इलेक्ट्रिकल किंवा सिस्मिक मेथड वापरली जाते. ज्या ठिकाणी लार्जर एरियावरती आपल्याला सर्वे करायचा आहे, लार्जर एरियाचं सॉइल सॅम्पल कलेक्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी बाळांनो जिओफिजिकल मेथड वापरतात. मग या 3 मेथडच्या मदतीने तुम्ही सब सॉइल एक्सप्लोरेशन करू शकता. ग्राउंड सरफेसच्या खाली जी सॉइल आहे तिचं इन्व्हेस्टिगेशन करू शकता. ओपन एक्सकेव्हेशन मेथडमध्ये शॅलो डेप्थवर आपण टेस्ट पिट घेतो, खड्डे खणतो, मग त्या सॉइल सॅम्पलला आपण एक्सप्लोर करतो. याला म्हणतात ओपन एक्सकेव्हेशन मेथड. बोरिंग मेथडमध्ये आपण डीप एक्सप्लोरेशन करतो, म्हणजे खूप खोलवर होल घेतो आणि त्या होलच्या सॉइल सॅम्पलचा आपण प्रॉपर्टीज त्या ठिकाणी डिसाईड करतो. त्याला म्हणतात बोरिंग मेथड. आणि जिओफिजिकल मेथडमध्ये आपण इलेक्ट्रिकल किंवा सिस्मिक मेथड वापरतो. इलेक्ट्रिकल किंवा सिस्मिक वेव्हच्या मदतीने आपण त्या ठिकाणी सब सॉइल एक्सप्लोरेशन करतो. याला म्हणतात जिओफिजिकल मेथड. यामध्ये अजून 2-2 सेंटेन्स जर तुम्ही प्रॉपर केले तर 4 मार्क पक्के आहेत, पेपरला येतं. सब सॉइल एक्सप्लोरेशन म्हणजे काय आणि त्याचे टाइप्स कोणते, तर हे सगळं लिहायचं. का डाऊट? चला आता पुढे येतं क्रायटेरिया फॉर लोकेशन अँड नंबर ऑफ टेस्ट पिट अँड बोर्स. पण मला एक कळत नाही, जर सब सॉइल एक्सप्लोरेशन करायला आपण खड्डे खणतोय तर खड्डे किती खणायचे, नंबर ऑफ टेस्ट पिट किती घ्यायच्या, आणि त्यानंतर हे पण अवघड आहे की नेमकं कुठं खड्डा घ्यायचा, लोकेशन काय पाहिजे. तर आपल्याला क्रायटेरिया त्या ठिकाणी यूज करावा लागतो फॉर लोकेशन अँड नंबर ऑफ टेस्ट पिट ऑर बोर्स. बघा त्या ठिकाणी क्रायटेरिया. तर या ठिकाणी बाळांनो क्रायटेरिया डिसाईड करताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे स्ट्रक्चर तिथं बांधणार आहे त्या स्ट्रक्चरची साईज आणि त्या स्ट्रक्चरचं इम्पॉर्टन्स महत्त्वाचं आहे. की जे कन्स्ट्रक्शन मला त्या साईटवर करायचंय त्या कन्स्ट्रक्शनची साईज किती आहे, त्या कन्स्ट्रक्शनचं इम्पॉर्टन्स काय आहे, ह्या गोष्टीवर डिपेंड आहे की मी लोकेशन काय घेणार आणि किती नंबर ऑफ टेस्ट पिट घेणार. नंतर सॉइल व्हेरिएशन एरिया. बरं त्या एरियामध्ये सॉइल व्हेरिएशन किती अंतरावर गेल्यावर मातीचा प्रकार बदलतो, याला म्हणतात सॉइल व्हेरिएशन. टाईप ऑफ फाउंडेशन, तुम्ही त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं फाउंडेशन घेणार आहे हे महत्त्वाचं आहे. लोड ऑन स्ट्रक्चरवर एकूण किती लोड आहे हे महत्त्वाचं आहे. आणि जनरली मोअर बोअर्स आर रिक्वायर्ड फॉर लार्ज स्ट्रक्चर. आणि जर ते स्ट्रक्चर खूप मोठं असेल, त्या स्ट्रक्चरची साईज जास्त असेल तर त्या ठिकाणी टेस्ट पिट जास्त घ्याव्या लागतात, नंबर ऑफ टेस्ट पिट या जास्त घ्याव्या लागतात. मग हा क्रायटेरिया आहे, ह्या गोष्टी आपण विचारात घेतो आणि मग ठरवतो की इथे मला टेस्ट पिट घ्यायची, इथून मला सॉइल सॅम्पल कलेक्ट करायचे. मग नंबर ऑफ टेस्ट पिट आणि टेस्ट पिटचं लोकेशन या सगळ्या फॅक्टरवर डिपेंड आहे की तुमच्या स्ट्रक्चरची साईज किती आहे, स्ट्रक्चरचं इम्पॉर्टन्स काय, त्या एरियामध्ये सॉइल व्हेरिएशन किती प्रमाणात आहे, फाउंडेशनचा टाईप कोणता आहे, स्ट्रक्चरवर एकूण किती लोड आहे. आणि जनरली जर ते लार्जर स्ट्रक्चर असेल, जसं हॉस्पिटल बिल्डिंग आहे किंवा स्कूलची बिल्डिंग आहे, असं लार्जर स्ट्रक्चर असेल तर नंबर ऑफ टेस्ट पिट या जास्त घ्याव्या लागतात, नंबर ऑफ बोअर्स हे जास्त घ्यावे लागतात. अशा पद्धतीने हा क्रायटेरिया आहे टू डिसाइड द लोकेशन अँड नंबर ऑफ टेस्ट पिट ऑन द साईट. कळालं का रे क्रायटेरिया? सॉइल सॅम्पल कुठे घ्यायचे आणि किती सॉइल सॅम्पल घेण्यासाठी किती खड्डे घ्यायचे हे या क्रायटेरियावर डिपेंड आहे. बरं, आता पुढे येतं बाळांनो, पुढचा कन्सेप्ट येतो फ्री स्वेल इंडेक्स, FSI. आपण म्हणतो पहा किती FSI घेतला. तुम्ही कधी पण साईटवर गेले ना, तुम्ही एक शब्द ऐकला असेल FSI. FSI म्हणजे फ्री स्वेल इंडेक्स.
काय असतं बरं फ्री स्वेल इंडेक्स? बघा, इट इंडिकेट द स्वेलिंग प्रॉपर्टी ऑफ सॉइल. बघा, कुठली कोरडी माती घ्या, कोरडी माती. कोरडी माती जी असते ना तिचं व्हॉल्यूम कमी असतं, बरोबर ना. ड्राय सॉइलचं व्हॉल्यूम कमी असतं, पण जेव्हा त्या सॉइलमध्ये पाणी जातं, जेव्हा ती सॉइल ओली होते तेव्हा त्या सॉइलचं व्हॉल्यूम वाढतं. याला म्हणतात स्वेलिंग ऑफ सॉइल. मग काही काही सॉइल अशा असतात ज्यांचं स्वेलिंग जास्त असतं, त्या जास्त फुगतात. आणि काही काही सॉइल असं असतं ज्यांचं स्वेलिंग कमी असतं, बरोबर ना. सँडी सॉइल असेल ना, ज्याच्यामध्ये वाळू आहे, मातीमध्ये वाळू, तिचं स्वेलिंग कमी असतं. पण जर ती ब्लॅक कॉटन सॉइल आहे तर तिचं स्वेलिंग जास्त असतं. कळतंय मी काय बोलतोय? मग सॉइलची स्वेलिंग करण्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला इंडिकेट करण्याकरता आपण वापरतो फ्री स्वेल इंडेक्स, म्हणजे FSI. जर समजा असं झालं आपण ते कन्स्ट्रक्शन केलं समरमध्ये, उन्हाळ्यात, तर त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही. पण पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडेल आणि पावसाचं पाणी जेव्हा फाउंडेशनच्या सॉइलपर्यंत जाईल तेव्हा ती जर माती फुगली तर आपलं स्ट्रक्चर त्या ठिकाणी सेटल होऊ शकतं, आपलं स्ट्रक्चर असं तिरकं होऊ शकतं. याला म्हणतात सेटलमेंट झाली फाउंडेशनची. मग असं सेटलमेंट होऊ नये आणि परिणामी आपलं स्ट्रक्चर फेल्युअर होऊ नये म्हणून प्रत्येक सॉइलचा FSI घेतला जातो, फ्री स्वेल इंडेक्स घेतला जातो. यामुळं काय कळतं की त्या सॉइलची जी स्वेलिंग प्रॉपर्टी आहे ती स्वेलिंग प्रॉपर्टी आपण सांगतो विथ द हेल्प ऑफ FSI. FSI इज द कॉन्स्टंट नंबर हू इंडिकेट्स द स्वेलिंग प्रॉपर्टी ऑफ सॉइल. सॉइलच्या स्वेलिंग प्रॉपर्टीला इंडिकेट करणारा एक कॉन्स्टंट नंबर आहे फ्री स्वेल इंडेक्स, म्हणजे FSI. यामुळे हे कळतं की त्या सॉइलमध्ये जर पाणी टाकलं तर त्या मातीचं व्हॉल्यूम किती पटीने वाढेल हे कळतं. ओके, मग तुम्ही म्हणले सर FSI काढायचा कसा? FSI काढायचा फॉर्म्युला आहे VD मायनस VK अपॉन VK इंटू 100. VD म्हणजे काय? व्हॉल्यूम इन डिस्टिल्ड वॉटर. डिस्टिल्ड वॉटरमध्ये जर सॉइल टाकली, स्वच्छ पाण्यात जर सॉइल टाकली तर त्या सॉइलचं व्हॉल्यूम किती वाढेल? आणि व्हॉल्यूम इन केरोसिन, आणि ती सॉइल जर आपण रॉकेलमध्ये टाकली तर तिचं व्हॉल्यूम किती असेल? बघा, VD म्हणजे काय की सॉइलमध्ये जर आपण डिस्टिल्ड वॉटर म्हणजे प्युअर वॉटर टाकलं, प्युअर वॉटर, तर तिचं व्हॉल्यूम काय असेल? व्हॉल्यूम इन डिस्टिल्ड वॉटर VD. आणि VK म्हणजे काय? ती सॉइल जर मी केरोसिनमध्ये टाकली तर तिचं व्हॉल्यूम काय असेल? VK. VD मायनस VK अपॉन VK गुणिले 100. हे जे पर्सेंटेजमध्ये किंवा एक नंबर येतो त्याला म्हणतात फ्री स्वेल इंडेक्स ऑफ द सॉइल, FSI ऑफ द सॉइल. लक्षात ठेवा, साईटवर विचारतात FSI किती घेतला. मग FSI या पद्धतीने काढला जातो विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला. FSI काय इंडिकेट करतो? सॉइलची जी स्वेलिंग प्रॉपर्टी आहे त्याला इंडिकेट करतो FSI, फ्री स्वेल इंडेक्स. FSIचं महत्व काय? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ FSI? इट इज युज्ड फॉर आयडेंटिफाईंग एक्सपान्सिव्ह सॉइल. याच्यावरून हे कळतं की कुठली सॉइल ओली झाल्यानंतर ती एक्सपान्शन तिचं जास्त होतं. म्हणजे प्रत्येक सॉइल जर ओली झाली ना तर तिचं एक्सपान्शन होतं, पण आपल्याला हे कळतं की सॉइल ओली झाल्यावर तिचं व्हॉल्यूम किती वाढेल, कोणती सॉइल एक्सपान्सिव्ह सॉइल आहे हे आपल्या लक्षात येईल. याकरता प्रत्येक सॉइलचा स्वतःचा FSI, आणि त्या सॉइलचा FSI आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो, तरच आपण फाउंडेशन डिझाईन करू शकतो. हेल्प्स इन फाउंडेशन डिझाईन. फाउंडेशनच्या डिझाईनमध्ये FSI आपल्याला मदत करतो. फाउंडेशनच्या डिझाईनमध्ये FSI आपल्याला खूप मदत करतो. एक्सपान्सिव्ह सॉइल आयडेंटिफाय करायला सुद्धा FSI आपल्याला मदत करतो की सॉइलचं व्हॉल्यूम ओली झाल्यावर किती वाढेल हे पण लक्षात येतं FSI मुळे. सॉइलची स्वेलिंग प्रॉपर्टी इंडिकेट करण्यासाठी आपण FSI कॅल्क्युलेट करतो आणि FSIच्या मदतीने फाउंडेशनचं डिझाईन करणं सोपं जातं. काय डाऊट? येईल 4 मार्काचं लिहिता FSI. पुढे येतं बाळांनो फील्ड आयडेंटिफिकेशन टेस्ट ऑन सॉइल. आता सॉइल जेव्हा मी साईटवर जातो, साईटवर गेल्यावर कोणकोणत्या टेस्ट केल्या जातात सॉइलवर त्याला म्हणतात फील्ड टेस्ट. कारण मी साईटवर जाणार आहे, कन्स्ट्रक्शन सुरू करण्या अगोदर मी साईटवर जाणार, साईटवर सॉइल सॅम्पल मी घेणार, सॉइल सॅम्पलवर साईटवरच टेस्ट घेणार. पण साईटवर ज्या टेस्ट घेतल्या जातात त्याला म्हणतात फील्ड टेस्ट. मग सॉइलवर कोणकोणत्या फील्ड टेस्ट घेतल्या जातात? तर सॉइलवर जर पाहिलं तर 3 प्रकारच्या फील्ड टेस्ट घेतल्या जातात. पहिली टेस्ट आहे ड्राय स्ट्रेंथ टेस्ट. म्हणजे ती सॉइल जेव्हा कोरडी असते तेव्हा तिची स्ट्रेंथ किती असेल, म्हणजे सॉइल कोरडी असताना तिच्यात किती स्ट्रेंथ असेल, ती किती लोड बिअर करण्याची तिची कॅपॅसिटी आहे, याला म्हणतात ड्राय स्ट्रेंथ टेस्ट. ड्राय सॉइल लंप
इज क्रश्ड बाय फिंगर अँड हाय रेजिस्टन्स इंडिकेट क्ले सॉइल. ही टेस्ट एकदम सोपी असते. काय करायचं, तुम्हाला साईटवर जायचं, साईटवरचा जो ग्राउंड सरफेस आहे त्या ग्राउंड सरफेसची सॉइल बाजूला करायची आहे. खाली तुम्हाला ना मातीचे ढेकूळ, छोटे छोटे मातीचे ढेकूळ सापडतील, त्याला म्हणतात ड्राय सॉइल लंब. म्हणजे जी माती कोरडी झाली ना तिचा ढेकूळ होतो बा छोटासा, मग त्याला म्हणतात ड्राय सॉइल लंब. आता ही ड्राय सॉइल लंब जी आहे ती तुम्हाला अशी फिंगरमध्ये घ्यायची, घेतली आणि नंतर तिला क्रश करायचे. क्रश करताना जितकी ताकद तुम्हाला लागते, जितकी ताकद तुम्हाला क्रश करण्याकरता लागते तेवढी तिची स्ट्रेंथ जास्त. म्हणजे काय, जितका रेजिस्टन्स जास्त तितकी ती सॉइलची स्ट्रेंथ जास्त. कळालं? मग ड्राय सॉइलची स्ट्रेंथ जर चेक करायची आहे फील्ड टेस्ट, तर त्या ड्राय सॉइलचा लंब घ्यायचा, 2 फिंगरमध्ये पकडायचा, क्रश करायचा. क्रश करताना जितकी जास्त ताकद तुम्हाला लावावी लागते तेवढी त्या सॉइलची स्ट्रेंथ जास्त असते. याला म्हणतात ड्राय स्ट्रेंथ टेस्ट. मला वाटतं टेस्ट कळाली, समजली? पुढे येतं डायलेटन्सी टेस्ट. डायलेटन्सी टेस्ट म्हणजे काय बघा, वेट सॉइल इज शेकन इन अ पाम. तुम्हाला काय करायचं माहिती का, साईटवर गेल्यानंतर माती हातात घ्यायची, त्या मातीमध्ये पाणी टाकायचे. पाणी टाकल्यावर ती माती ओली होते. माती ओली झाली का ती अशी हातावर घ्यायची, पामवर, तळ हातावर घ्यायची आणि वॉटर ॲपियर क्विकली इन अ सील्ड सॉइल आणि चेक करायचं ते पाणी वर येतं का. जर ते पाणी वर आलं तर सॉइलची स्ट्रेंथ बऱ्यापैकी चांगली आहे. पण जर ते पाणी त्या मातीमध्ये विरघळून गेलं, त्या सॉइलने ते वॉटर ॲब्सॉर्ब केलं, मग सॉइलची स्ट्रेंथ कुठंतरी कमी होणार आहे. लक्षात ठेवा, सॉइल अशी पाहिजे की तिने वॉटर ॲब्सॉर्ब करायला नको, पण जर ती वॉटर ॲब्सॉर्ब करते तर ती फुगणार. आणि जर सॉइल फुगली तर त्या ठिकाणी फाउंडेशनचं सेटलमेंट होणार, आणि फाउंडेशनचं सेटलमेंट झालं तर स्ट्रक्चर कोलॅप्स होणार. म्हणून डायलेटन्सी टेस्ट घेण्याकरता ओली माती हातामध्ये घ्यायची आणि हातावर आपल्याला पाणी लागतं का, माती आणि सॉइल सेपरेट होती का हे चेक करायचं. याला म्हणतात डायलेटन्सी टेस्ट, की सॉइल आणि पाणी हे वेगळं होतं का हे चेक करायचं. तिसरी टेस्ट आहे टफनेस टेस्ट. याच्यामध्ये काय करतात, सॉइल थ्रेड इज रोल्ड बाय हँड. सॉइलचा थ्रेड घेतला जातो, म्हणजे त्याच्यामध्ये ना सॉइल घ्यायची, कोरडी सॉइल, थोडं थोडं पाणी टाकायचं आणि त्या सॉइलला आहे ना, जसं आपण हातावर वात वळतो ना, कापसाची वात, तसं त्या सॉइलला त्या ठिकाणी वातीप्रमाणे हातावर असं ओळायचं. सॉइलचा थ्रेड तयार होईल. सॉइलचा थ्रेड हातावर त्याचा रोल करायचा. हाय टफनेस इंडिकेट्स द प्लास्टिक क्ले. आणि जर सॉइलचा थ्रेड करायला आपल्याला फार जास्त ताकद लावावी लागते तर ती सॉइल टफ आहे. पण इझिली तिचा थ्रेड तयार होतोय, मग तिची स्ट्रेंथ कमी. याला म्हणतात टफनेस टेस्ट. याच्यामध्ये सॉइलचा थ्रेड हातावर रोल केला जातो. टफनेस टेस्ट. डायलेटन्सी टेस्टमध्ये ओली माती हातात घ्यायची, पाणी सेपरेट होतं का चेक करायचं. आणि ड्राय स्ट्रेंथ टेस्टमध्ये ड्राय सॉइलचा लंब घ्यायचा, 2 फिंगरमध्ये क्रश करायचं. जितका रेजिस्टन्स जास्त तिची तितकी स्ट्रेंथ जास्त. मला वाटतं फील्ड आयडेंटिफिकेशन टेस्ट कळाल्या. काय डाऊट आहे का? यामध्ये 2-2 सेंटेन्स अजून रीड करा प्रॉपरली आहे एक्झामला. काय प्रॉब्लेम आहे जर कन्सेप्ट क्लिअर होतोय तर. आता फील्ड आयडेंटिफिकेशन टेस्टचं इम्पॉर्टन्स काय, युज्ड फॉर आयडेंटिफाईंग एक्सपान्सिव्ह सॉइल. फील्ड टेस्ट करण्याची पहिली गोष्ट कळते की ती सॉइल किती एक्सपान्सिव्ह आहे. एक्सपान्सिव्ह म्हणजे त्या सॉइलमध्ये जर पाणी मिक्स केलं तर सॉइलचं व्हॉल्यूम किती पटीने वाढतं हे आपल्या लक्षात येतं, आणि त्यानुसार मग फाउंडेशन डिझाईन करायला सोपं जातं. म्हणून फार गरजेचं आहे सॉइलच्या फील्ड टेस्ट घेणं, फार गरजेचं आहे. हेल्प्स इन फाउंडेशन डिझाईन. ओके, आतापर्यंत मी तुम्हाला सॉइल इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं साईटवर जाऊन हे सगळं सांगितलं. आता मी तुम्हाला शिकवणार आहे बिअरिंग कॅपॅसिटी कशी काढायची. द मॅक्सिमम लोड दॅट सॉइल कॅन सेफली कॅरी विदाउट फेल्युअर. बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल म्हणजे काय, द मॅक्सिमम लोड दॅट कॅन कॅरी बाय द सॉइल विदाउट फेल्युअर. म्हणजे सॉइल स्वतःमध्ये फेल्युअर होऊ न देता, सॉइल स्वतःचं फेल्युअर होऊ न देता मॅक्सिमम किती लोड बिअर करू शकते त्याला म्हणतात सॉइलची बिअरिंग कॅपॅसिटी. द मॅक्सिमम लोड दॅट कॅन कॅरीड बाय द सॉइल सेफली विदाउट फेल्युअर ऑफ द सॉइल इज कॉल्ड ॲज बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल. कळतंय का? म्हणजे सॉइलवर आपण मॅक्सिमम लोड दिला, आता तो मॅक्सिमम लोड आपण सॉइलवर दिला, पण सॉइलनी तो लोड बिअर केला सेफली विदाउट एनी फेल्युअर, तर त्या मॅक्सिमम लोडला म्हणतात सॉइलची बिअरिंग कॅपॅसिटी.
द मॅक्सिमम लोड दॅट सॉइल कॅन कॅरी सेफली विदाउट एनी फेल्युअर इन द सॉइल इज कॉल्ड ॲज बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल. सॉइलची बिअरिंग कॅपॅसिटी फार महत्वाची. जनरली आपण सेफ बिअरिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करतो आणि मग फाउंडेशनचं डिझाईन करतो. पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला फाउंडेशनचं डिझाईन येणार आहे, त्यावेळी तुम्हाला सेफ बिअरिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. मग बिअरिंग कॅपॅसिटी म्हणजे मॅक्सिमम लोड जी सॉइल कॅरी करू शकते विदाउट एनी फेल्युअर, त्याला म्हणतात बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल. आता अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय? मॅक्सिमम प्रेशर ॲट विच सॉइल फेल. ज्या मॅक्सिमम प्रेशरला सॉइलचं फेल्युअर होतं, ज्या मॅक्सिमम प्रेशरला सॉइलचं फेल्युअर होतं, द मॅक्सिमम प्रेशर ॲट विच सॉइल फेल्स, ज्या मॅक्सिमम प्रेशरला सॉइलचं फेल्युअर होतं त्याला म्हणतात अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल. हे पण आहे बरं का डिझाईनला, UBC अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल. कळालं का रे? बिअरिंग कॅपॅसिटी, अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी. बरं, तुम्ही म्हणले सर सेफ बिअरिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करायची कशी? तर या ठिकाणी अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. जर तुम्ही अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटीला फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाइड केलं, अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटीला फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाइड केलं, अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटीला फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाइड केलं की येते सेफ बिअरिंग कॅपॅसिटी. अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी गिव्स द सेफ बिअरिंग कॅपॅसिटी. बघा इथं फॉर्म्युला आहे, हे आहे सेफ बिअरिंग कॅपॅसिटी इज इक्वल टू अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी अपॉन फॅक्टर ऑफ सेफ्टी. कळालं का रे? मग बघा सेफ बिअरिंग कॅपॅसिटी कशी कॅल्क्युलेट करतात. इकडे बघा, मग सेफ बिअरिंग कॅपॅसिटी जरा इकडे लक्ष द्या. या ठिकाणी ना आपण जर पाहिलं तर सेफ बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल इज इक्वल टू अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. हे जर केलं तर आपल्याला सेफ बिअरिंग कॅपॅसिटी मिळते. ओके, आता पाहूया अलोएबल बिअरिंग कॅपॅसिटी. मॅक्सिमम प्रेशर अलाउड कन्सिडरिंग सेटलमेंट्स अँड सेफ्टी. सॉइलची सेफ्टी आणि सॉइलचं होणारं सेटलमेंट विचारामध्ये घेऊन जो मॅक्सिमम प्रेशर आपण सॉइलवर देऊ शकतो त्याला म्हणतात अलोएबल बिअरिंग कॅपॅसिटी. द मॅक्सिमम प्रेशर अलाउड टू कॅरी ऑन द सॉइल कन्सिडरिंग सेटलमेंट ऑफ द फाउंडेशन अँड सेफ्टी ऑफ द फाउंडेशन. फाउंडेशनची सेफ्टी आणि फाउंडेशनचं सेटलमेंट विचारात घेऊन सॉइलवरती जो मॅक्सिमम प्रेशर आपण अप्लाय करू शकतो त्याला म्हणतात अलोएबल बिअरिंग कॅपॅसिटी. मग अलोएबल बिअरिंग प्रेशर जो आहे तो मॅक्सिमम प्रेशर आहे दॅट इज अलाउड ऑन द सॉइल. सॉइलवरती तुम्ही सुरक्षितपणे जितका मॅक्सिमम प्रेशर अप्लाय करू शकता सुरक्षितपणे विदाउट फेल्युअर ऑफ द सॉइल अँड कन्सिडरिंग सेटलमेंट अँड सेफ्टी ऑफ द सॉइल, त्या ठिकाणी आपण काय करतो? अलोएबल बिअरिंग प्रेशर त्याला म्हणतो. मग लक्षात ठेवा, इट इज द मॅक्सिमम प्रेशर अलाउड ऑन द सॉइल दॅट सॉइल कॅन कॅरी सेफली अँड वी कॅन अवॉइड द सेटलमेंट अँड सेफ्टी ऑफ द फाउंडेशन. मग लक्षात ठेवा बाळांनो की फाउंडेशनचं सेफ्टी आणि फाउंडेशनचं सेटलमेंट विचारात घेऊन जो मॅक्सिमम प्रेशर आपण सॉइलवर देऊ शकतो त्या मॅक्सिमम प्रेशरला म्हणतात अलोएबल बिअरिंग प्रेशर. ओके, मग आता बिअरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय ते पाहिलं. बिअरिंग कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आपण पाहिला. आता आपल्याला पाहायचं आहे की सॉइलची बिअरिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करण्याची थिअरी काय. तर सॉइलची बिअरिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करण्याची थिअरी दिली तेरजागी नावाच्या सायंटिस्टने. याला म्हणतात तेरजागीज बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल. तेरजागीज बिअरिंग कॅपॅसिटीची थिअरी. आता त्यांनी काही गोष्टी ॲज्युम केल्या, मग त्याने त्याची थिअरी मांडली. पहिली गोष्ट त्याने ॲज्युम केली की सॉइल इज होमोजिनियस. सॉइल इथून तिथून युनिफॉर्म आहे, सॉइल इथून तिथून होमोजिनियस आहे, हे त्याने ॲज्युम केलं. फाउंडेशन इज शॅलो. फाउंडेशन फार डीप नाही, फाउंडेशन हे शॅलो डेप्थवर आहे, कमी डेप्थवर आहे, असं त्याने ॲज्युम केलं. लोड इज व्हर्टिकल अँड कॉन्सन्ट्रिक. बरं, स्ट्रक्चरचा जो लोड आहे तो व्हर्टिकल आहे आणि कॉन्सन्ट्रिक आहे असं त्याने ॲज्युम केलं. बेस ऑफ फुटिंग इज रफ. बरं, फुटिंगचा बेस हा सॉफ्ट नाही, तो रफ आहे असं त्याने ॲज्युम केलं.
नंतर फेल्युअर सरफेस इज वेल डिफाइंड, आणि जो काही सॉईलचं फेल्युअर होणार आहे त्या फेल्युअरचा सरफेस चांगल्या पद्धतीने डिफाईन केलेला आहे असं त्याने अज्युम केलं. ह्या गोष्टी अज्युम करून त्याने बिअरिंग कॅपॅसिटी थिअरी मांडलेली. त्याचे अजम्पशन हमखास एक्झामला येतात, 4 मार्कला येतातच. अजम्पशन कधीच सोडायचे नाही. तर यामध्ये बाळांनो सॉईल होमोजिनियस आहे असं अज्युम केलं. फाउंडेशन हे शॅलो डेप्थवर आहे, कमी डेप्थवर आहे असं अज्युम केलं. लोड हा व्हर्टिकल आणि कॉन्सन्ट्रिक आहे असं अज्युम केलं. फुटिंगचा जो बेस आहे तो रफ आहे हे अज्युम केलं. आणि जो फेल्युअर सरफेस आहे तो वेल डिफाईन केलेला आहे, वेल डिफाईंड आहे. ह्या गोष्टी त्याने अज्युम केल्या बाळांनो. का डाऊट? ओके. आता पुढे येतं बाळांनो इम्पॉर्टन्स. पण बिअरिंग कॅपॅसिटीचं इम्पॉर्टन्स काय आहे? इट इज युज्ड टू कॅल्क्युलेट द बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल. सॉईलची बिअरिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करण्याकरता तेर जागेची थिअरी महत्वाची आहे. सॉईलची जर बिअरिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर तेर जागेची बिअरिंग कॅपॅसिटी थिअरी वापरली जाते टू कॅल्क्युलेट द बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉईल. आणि बिअरिंग कॅपॅसिटी मिळाली की फाउंडेशन डिझाईन करता येतं. कळालं का रे अजम्पशन इम्पॉर्टन्स? बर, आता सॉईल फेल्युअर किती प्रकारे होतं? तर सॉईलचं फेल्युअर बाळांनो, सॉईलचं फेल्युअर 3 प्रकारे होतं. सॉईलचं फेल्युअर 3 पद्धतीने होतं. एक असतं जनरल शिअर फेल्युअर. जनरल शिअर फेल्युअर कसं होतं बघा. पहिलं सडन फेल्युअर, सॉईल अचानकपणे फेल होते. सॉईलचं फेल्युअर अचानक होतं. सॉईलचं फेल्युअर इथं सडन फेल्युअर होतं. सॉईल अचानकपणे फेल होऊन जाते, सडन फेल्युअर. ऑकर्स इन डेन्स सॉईल. बरं, ज्या ठिकाणी डेन्सिटी सॉईलची जास्त आहे त्या ठिकाणी हे शिअर फेल्युअर होत असतं. लार्ज क्रॅक्स ॲपियर ऑन ग्राउंड. ग्राउंडवरती मोठे मोठे क्रॅक्स दिसून येतात. बघा बरं का, सॉईलचं जनरल शिअर फेल्युअर कसं होतं तर ग्राउंडवरती तुम्हाला मोठे मोठे क्रॅक्स दिसतात. जिथं सॉईलची डेन्सिटी जास्त आहे तिथं सॉईलचं शिअर फेल्युअर होत असतं. आणि हे फेल्युअर अचानक होतं, हळूहळू होत नाही. हे फेल्युअर अचानक होतं, सडन फेल्युअर. आणि फेल्युअर होताना डेन्सिटी जिथं सॉईलची जास्त आहे तिथं फेल्युअर होत असतं. आणि त्या ग्राउंडवरती आपल्याला मोठे मोठे क्रॅक्स पाहायला भेटतात. बघा इकडे बघा बाळांनो, इकडे पहा. इथं जनरल शिअर फेल्युअर दिसतंय. या ठिकाणी जनरल शिअर फेल्युअर झालेलं आहे या भागामध्ये. लक्षात ठेवा, जनरल शिअर फेल्युअर त्या ठिकाणी होतं जिथं सॉईलची डेन्सिटी जास्त आहे. आणि हे फेल्युअर झालं की ग्राउंड सरफेसवर मोठे मोठे क्रॅक्स पाहायला भेटतात. हे फेल्युअर अचानकपणे होतं. या ठिकाणी लोड वर्सेस सेटलमेंटचा ग्राफ आहे. जसं लोड वाढेल सेटलमेंट पण वाढेल. या पॉईंटच्या तिथं तुमचं स्ट्रक्चर कोलॅप्स होईल. हे फिगर काढावी लागेल. ओके, हे बघा येथे शिअर प्लेन आहे, हा एक आणि हा एक. इथं सॉईलचं शिअर फेल्युअर झालेलं आहे. ओके, आता दुसऱ्या पद्धतीचं फेल्युअर आहे लोकल शिअर फेल्युअर. लोकल शिअर फेल्युअरमध्ये पार्शियल फेल्युअर होतं, म्हणजे सॉईलचं फेल्युअर पूर्ण होत नाही. अर्ध्या भागातली जी सॉईल आहे तिचं फेल्युअर होतं. पार्शियल फेल्युअर ऑफ सॉईल ऑकर्स इन मीडियम डेन्स सॉईल. ज्या ठिकाणी सॉईलची डेन्सिटी मीडियम आहे, ज्या ठिकाणी सॉईलची घनता मीडियम आहे, सॉईलची डेन्सिटी मीडियम आहे, त्या ठिकाणी लोकल शिअर फेल्युअर होत असतं. चला तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाळांनो, हे बघा हे असं होतं लोकल शिअर फेल्युअर. हे बघा या भागात फेल्युअर झालं, या भागात फेल्युअर झालं. याला म्हणतात लोकल शिअर फेल्युअर. लोकल शिअर फेल्युअरमध्ये स्ट्रक्चरचं सेटलमेंट फार फास्ट होतं. हे शिअर फेल्युअर एकदम फास्ट असतं, याच्यात स्ट्रक्चर लवकर कोलॅप्स होतं. ओके, हे आहे लोकल शिअर फेल्युअर. याची हे दोन्ही डायग्राम काढावे लागतील एक्झामला. ठीक आहे. त्यानंतर येतं बाळांनो पंचिंग शिअर फेल्युअर. पंचिंग शिअर फेल्युअरमध्ये काय होतं बा, फुटिंग सिंक्स इन टू द सॉईल. याच्यामध्ये ना सॉईलमध्ये डायरेक्ट फुटिंग धसल्या जातं, म्हणजे फाउंडेशन सॉईलमध्ये असं धसल्या जातं, डायरेक्ट सॉईलमध्ये घुसतं. ऑकर्स इन लूज सॉईल. जिथं लूज सॉईल आहे ना त्या ठिकाणी पंचिंग शिअर फेल्युअर होत असतं. म्हणजे सॉईलवरती फाउंडेशन आहे, हे फाउंडेशन डायरेक्ट सॉईलमध्ये घुसतं. त्याला म्हणतो आपण फाउंडेशन धसणे, मातीमध्ये धसल्या जातं. हे लूज सॉईल जिथं असते तिथं असं घडतं. इथं इफेक्ट ऑफ वॉटर टेबल ऑन बिअरिंग कॅपॅसिटी. याच्यात काय घडलं तर जे काही ग्राउंड वॉटर टेबल आहे त्या ग्राउंड वॉटर टेबलचा सॉईलच्या बिअरिंग कॅपॅसिटीवर इफेक्ट झाला, परिणाम झाला. आणि त्यामुळं काय झालं, परिणामी
पंचिंग शेअर फेल्युअर झालं सॉईलचं. राईज इन वॉटर टेबल डिक्रीजेस बिअरिंग कॅपॅसिटी. वॉटर टेबल जसं वाढेल तसं सॉईलची बिअरिंग कॅपॅसिटी कमी कमी होईल. वॉटर टेबल वाढलं का सॉईलची बिअरिंग कॅपॅसिटी कमी कमी होणार. सॉईल बिकम्स वीक ड्यू टू रिडक्शन इन इफेक्टिव्ह स्ट्रेस. सॉईल एकदम वीक होईल. कारण काय होतं, या टाईपचं फेल्युअर झालं का सॉईल एकदम वीक होते, सॉईलची स्ट्रेंथ एकदम कमी होते. मग सॉईलची स्ट्रेंथ एकदम कमी होते. वॉटर टेबलमुळं सॉईलची बिअरिंग कॅपॅसिटी कमी होते. वॉटर टेबलमुळं सॉईलच्या बिअरिंग कॅपॅसिटीवर खूप इफेक्ट होतो. जिथं लूज सॉईल आहे त्या ठिकाणी ह्या टाईपचं फेल्युअर पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी फुटिंग जे आहे ते सॉईलमध्ये डायरेक्ट बुडतं, सिंक होतं. याला म्हणतात पंचिंग शेअर फेल्युअर. बघा ओके. आता पंचिंग शेअर फेल्युअर आहे. बघा इथं काय दिसतंय रे तुम्हाला, इथं बघा बरं, इथं समोर दिसतंय हे बघा, ही सॉईल आहे. त्या सॉईलमध्ये फुटिंग डायरेक्ट धासल्या गेलं, फुटिंग डायरेक्ट सॉईलमध्ये घुसलं. हे असं सेटलमेंट होतं. या टाईप हे जे काही फेल्युअर आहे हे फार भयानक असतं. स्ट्रक्चर डायरेक्टली कॉलॅप्स होतं याच्यात. हे पंचिंग शेअर फेल्युअर आहे. ओके. अशा पद्धतीने शेअर फेल्युअरचे म्हणजे सॉईल फेल्युअरचे 3 टाईप्स आहेत. त्याच्या डायग्राम सहित तुम्हाला ते एक्सप्लेन करायला हमखास एक्झामला येतं. त्यानंतर बाळांनो शेवटची गोष्ट आहे ते फील्ड मेथड फॉर डिटर्मिनेशन ऑफ बिअरिंग कॅपॅसिटी. आता जर मला साईटवर जाऊन सॉईलची बिअरिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करायची आहे, साईटवर जाऊन सॉईलची बिअरिंग कॅपॅसिटी मला कॅल्क्युलेट करायची आहे, तर त्या ठिकाणी कोणकोणत्या फील्ड मेथड वापरतात. तर या ठिकाणी प्लेट लोड टेस्ट वापरतात, स्टँडर्ड पेनिट्रेशन टेस्ट वापरतात. 2 टेस्ट आहेत, प्लेट लोड टेस्ट आणि स्टँडर्ड पेनिट्रेशन टेस्ट. यांनी आपण सॉईलची बिअरिंग कॅपॅसिटी काढू शकतो साईटवर जाऊन. फील्ड टेस्ट आहे. याचा काय पर्पज आहे, टू डिटरमाइन द बिअरिंग कॅपॅसिटी अँड सेटलमेंट ऑफ सॉईल. या प्लेट लोड टेस्टच्या मदतीने आपण सॉईलची बिअरिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. या टेस्टच्या मदतीने आपण सॉईलची बिअरिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. सॉईलचं होणारं सेटलमेंट कॅल्क्युलेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ धिस प्लेट लोड टेस्ट. दिस इज अ फील्ड टेस्ट. याच्यामध्ये काय करतात, एक स्टीलची प्लेट प्लेस केली जाते फाउंडेशन लेवलला. याच्यामध्ये जी फाउंडेशन लेवल आहे तिथं स्टीलची प्लेट ठेवली जाते. फाउंडेशन लेवलला स्टीलची प्लेट ठेवली जाते. लोड इज अप्लाइड ग्रॅज्युअली. नंतर त्या प्लेटवर हळूहळू लोड वाढवला जातो. स्टीलची प्लेट फाउंडेशनला ठेवायची आणि हळूहळू तिच्यावर लोड वाढवायचा. सेटलमेंट इज मेजर्ड. आणि लोड वाढवला त्या पद्धतीने सॉईलचं सेटलमेंट कसं होतं हे मोजायचं. जसा लोड वाढेल तसं सॉईलचं सेटलमेंट वाढेल हे मोजत जायचं, मेजर करत जायचं. दिस इज द प्रोसिजर फॉर प्लेट लोड टेस्ट. चला तुम्हाला दाखवतो. इकडे बघा, ही फाउंडेशन लेवल आहे. फाउंडेशन लेवलला स्टीलची प्लेट ठेवलेली बा, आणि त्या स्टीलच्या प्लेटवर हळूहळू वजन वाढवलं जाते. जसं स्टीलच्या प्लेटवर तुम्ही वजन वाढवताय, वेट वाढवताय, तसं त्या सॉईलचं सेटलमेंट होतंय आणि ते सेटलमेंट आपल्याला मोजायचे. याला म्हणतात प्लेट लोड टेस्ट. यामुळे सॉईलची बिअरिंग कॅपॅसिटी कळते, सॉईलचं होणारं सेटलमेंट कळतं. ओके. बरं, या मेथडचे ॲडव्हान्टेज काय. ही मेथड एकदम सिंपल आणि रिलायबल आहे. आज भरपूर ठिकाणी साईटवर हीच मेथड कॅल्क्युलेट करतात बिअरिंग कॅपॅसिटीला मोजायला. सिंपल मेथड आहे, रिलायबल मेथड आहे. या मेथडचे काही लिमिटेशन्स आहेत. काय लिमिटेशन आहेत, सुटेबल ओनली फॉर शॅलो फाउंडेशन. जिथं शॅलो फाउंडेशन आहे, जिथं फाउंडेशनची डेप्थ कमी आहे, त्या ठिकाणी तुम्ही प्लेट लोड टेस्ट घेऊ शकता. पण ही मेथड एकदम सिंपल आणि रिलायबल आहे. ही मेथड आपल्याला कोणत्या IS कोडने दिली, तर इंडियन स्टँडर्ड कोड 1888 या IS कोडने आपल्याला प्लेट लोड टेस्ट सांगितलेली. ठीक आहे. लिमिटेशन, ॲडव्हान्टेज, प्रोसिजर आणि पर्पज सगळं तुमच्या समोर आहे. काय डाऊट असल्यास विचारा. आणि शेवटची मेथड आहे ते टू डिटरमाइन द बिअरिंग कॅपॅसिटी. बघा, टू डिटरमाइन द सॉईल स्ट्रेंथ अँड बिअरिंग कॅपॅसिटी. सॉईलची स्ट्रेंथ आणि सॉईलची बिअरिंग कॅपॅसिटी मोजण्याकरता आपण स्टँडर्ड पेनिट्रेशन टेस्ट घेतो. यानी सॉईलची बिअरिंग कॅपॅसिटी आणि स्ट्रेंथ मोजता येते. बरं, प्रोसिजर काय, स्प्लिट स्पून सॅम्पलर इज ड्रिवन इन टू द सॉईल. याच्यामध्ये काय केलं जातं, एक स्पून सॅम्पलर घेतला जातो आणि त्या सॉईल स्पून सॅम्पलरला हळूहळू सॉईलमध्ये असं हे केलं जातं, हळूहळू सॉईलमध्ये टाकायचं असं.
याला म्हणतात बाळांनो स्टँडर्ड पेनिट्रेशन टेस्ट. याच्यामध्ये जे हॅमर आहे त्या हॅमरचं वेट असतं 65 किलोग्रॅम. तो हॅमर किती हाईटवरून पडतो तर हॅमरचं फॉलिंग हाईट आहे, हॅमरची फॉलिंग हाईट आहे 750 mm. जे काही नंबर ऑफ ब्लोज आहे फॉर पेनिट्रेशन, पेनिट्रेशन होण्याकरता जे नंबर ऑफ ब्लोज आहे त्याला आपण म्हणतो एन व्हॅल्यू. द नंबर ऑफ ब्लोज पर फॉर पेनिट्रेशन, पेनिट्रेशन होण्याकरता जे नंबर ऑफ ब्लोज आहे त्याला आपण एन व्हॅल्यू म्हणतो. चला तुम्हाला दाखवतो स्टँडर्ड पेनिट्रेशन टेस्ट. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे बघा अशी स्टँडर्ड पेनिट्रेशन टेस्ट असते बरं का. इथं वरती हॅमर आहे, हॅमर आहे हा तुमचा स्प्लिट स्पून सॅम्पलर आहे. वरतून हॅमरवर उचलायचा खाली सोडायचा, वर उचलायचा खाली सोडायचा. हे नंबर ऑफ ब्लोज द्यायचे या 65 किलोग्रॅमच्या हॅमरने. मग त्या स्पून सॅम्पलरचं खाली मातीमध्ये होतं पेनिट्रेशन. मग त्याचं 1 mm पेनिट्रेशन होण्याकरता जितके नंबर ऑफ ब्लोज आपण देतो त्याला म्हणतात एन व्हॅल्यू. ही फिगर काढावी लागेल. दिस इज द सॅम्पलर ड्राईव्ह, स्प्लिट स्पून सॅम्पलर आहे हा 65 किलोग्रॅमचा हॅमर आहे. त्याची फॉल हाईट आहे 750 mm. ओके बर. आता युजेस या मेथडच्या मदतीने सॉइलची स्ट्रेंथ आणि सॉइलची डेन्सिटी कळते. इट इज युज्ड टू कॅल्क्युलेट द डेन्सिटी अँड स्ट्रेंथ ऑफ सॉइल. युजफुल इन सँडी सॉइल. जिथं सँडी सॉइल असते, जिथं सँडी सॉइल असते तिथं बिअरिंग कॅपॅसिटी मोजण्याकरता ही SPT टेस्ट करतात, म्हणजे स्टँडर्ड पेनिट्रेशन टेस्ट घेतली जाते. IS कोड आहे 2131. 2131 या IS कोडमध्ये ही टेस्ट सांगितलेली. ओके या ठिकाणी बाळांनो युनिट नंबर 5 ची टोटल जे काही थेरॉटिकल पार्ट आहे तो इथे कंप्लीट होतो. जे मी दिलंय तेवढं तुम्हाला प्रॉपर करायचंय. काय डाऊट आल्यास विचारायचं. ओके भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.